मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपला पहिला व्लॉग आहे. आपल्यासोबत मित भाऊ आहे. मित भाऊ, आमच्यासाठी काहीतरी बोला की आमचा पहिला व्लॉग आहे. आमच्याकडून चांगल्या शुभेच्छा आहेत तुम्हाला की पुढे अजून चांगले ब्लॉग कराल तुम्ही, अजून खूप चांगले ग्रो कराल असं आमच्याकडून शुभेच्छा तुम्हाला की करा तुम्ही. थँक्यू. असं सपोर्ट करत राहा. सबस्क्राईब केले का दाखवा जरा. हा, अरे नक्की केलं. दाखव. बघा गाईज, मी काल स्टोरी टाकलेली, मला वाईट दाखव जरा. बघा स्टोरी टाकली ना तुम्ही. हा, स्टोरी टाकलेली. ए पोरी आली ना, पोरी नाही बघायच्या, पोरी नाही बघायच्या ब्लर करून टाकायचं ते ब्लर. तुम्ही मेन दाखवा. सबस्क्राईब केले की नाही. हे कुठे आई आली ना स्टोरी. हे काय इकडे जरा ग्लिच होतो. आपण युट्यूब वरती जाऊया डायरेक्ट. युट्यूब वर जा. शेअर वाया नाही. ओपन दाब ना. ओपन ॲप वरती असतं. सॉरी, ओपन ॲप. अरे तो काय तिकडे व्हिडिओच्याच वरती असतं. हा, ओपन ॲप. सॉरी, कंटिन्यू. सबस्क्राईब नाही केले काही आता घे. तर मित्रांनो, आता आपण घरीच चाललोय. विचित्र वाटते पण ठीक आहे. घरीच चाललोय आता कॉलेजवरनं आलोय. आता घरीच चाललोय. घरी जाऊन काहीतरी बनवून खाईन. मम्मी पप्पा घरात नाही, बाहेर गेले. त्यामुळे आपण काहीतरी बनवून खाऊ आपली. तर आपण आपल्या गल्लीच्या जवळ आलोय आणि कोण नाही तेव्हा बोलते. मला लय नर्वस झालेलं. आईला रोडवर आपला फोन काढला ना, मला लोक असे बघतच राहतात. आता आपण मॅगी आणि घेतलंय, कारण घरी कोण नाही तेव्हा बनवणार. माझ्या घडीला 2 वेळा आपटले घडी. मला वाटतंय नवीनच काल घेतले, उद्या तुटणार आहे असं वाटतंय. उद्या आपण आलो आपल्या एरियात, तेव्हा भीती नाही वाटत की कोण काय बोलेल. आईला आपलंच एरिया आहे. आपल्या एरियात भीती नाही वाटत, दुसऱ्यांच्या एरियात वाटते. म्हणजे तशी भीती नाही, लोक बघतात. काय करतोय चायला एवढं जवळ नाही घ्यायचं कॅमेरा, असा ठेवायचा. खोललेला आपण दरवाजा, आपला सामान उचलूया. काय अंका गाळा बॅग एक बुटा बिटा काढू दे मला. इच्छा गावात काही मम्मी बोलते बुट्टा घरात घालून यायचं नाही. मी याला घालतो तरी. फ्रेश होऊया. फ्रेश झाल्याच्या नंतर पण जरा बनवूया आपल्याला खायला बादशा गोष्टी. तुम्ही पण बघा, मी लय भारी बनवता. म्हणजे जशी आपण याला बघतो ना, आपण आपल्या पॅकेटवर बघतो मॅगी, तशी काढतो. तर आता हातपाय धुतलेत. भेंडी तोंड सुजलेलं वाटतं यार माझं कधी ते. झोप बीप नाही होतं वाटतं. झाडा झालोय गायचं बघा, झाडा झालोय. चायला जिम सोडला ना, लाईफ खराब झाली जिम सोडून. भाई एक टायमा होता आपण पण 130 किलो उचललेत आणि आता बघा त्याला. तर एक मिनिट, मम्मीनी काय ठेवला नाही बघायला लागेल यार. बघूया. एक हाताने जर खोलला मी मर्द खायला कोण मिळेल. ही भाजी आहे पण ही नंतर खाऊया, कंटाळा आला आता खायला. भात पण टाकायचा, मम्मीने भात नाही टाकला यार. मी आज हा व्लॉग नाही बघणार आहे. तुम्ही माझ्या घरामध्ये मला कसे गुलाम म्हणून ठेवले ते बघणार आहे. थांबा 2 मिनिटं. 2 हात लागतात तिथे बंद करायला. एक हाताने नाही होत. आईच्या गावात भाजीवर मला इथे भाषा वाटतं यार. इथे 2 इसा अंबानी सांगतो ना. आता आपण मॅगी बनवणार आहोत. इथे चांगला दिसते. अहो इकडे आता मॅगी बदलले यार. इकडे बघा ना, वेस्टर्न टाईप आणलंय सगळं. पहिला इथं गाजर बिजर असायचे, आता हे सगळं आणलंय. फायदा नाही मॅगी, लायकी नाही मॅगी तुझी, पण जाऊ दे.
आपण पहिल्यावाल्या मॅगीच्या स्टाईलमध्ये बनवू. गाजर बिजर टाकू, मटर बिटर टाकतो. आता मटर यार मम्मीने छोटावाला वापरून घेतला. करू काय, मी यूट्यूबवर बघतो की मटर कसे शिजू आता. कारण छोटावाला आमचा टोप आहे तो हे केलाय मम्मीने, माझे ताप आपल्या भाजी ठेवले त्याच्यात, तर त्याच्यात तर शिजणार नाही. आणि मोठावाला टोप काढला तर त्याला धुवायला मला वैताग येईल. तेव्हा छोटावाला टोपच हे करायला लागेल मला. तर बघू आता. तू माझ्या एक डोक्यात स्टोरी आली, तुम्हाला स्टोरी सांगतो. एक माझ्या मित्राची आहे. सीन काय झालेला, आम्ही गणपतीला पाया पडायला जाणार होतो. म्हणजे मुंबई, आपण कोकणामधून आलेलो मी तेव्हा. आमच्या घरी कोकणात गणपती असतात, त्यामुळे मुंबईचे गणपती करायला भेटत नाही आम्हाला. तेव्हा 7 दिवसाचे गणपती होते. 8व्या दिवशी आम्ही घरात आलो. घरात आलेलं रात्री प्लॅन बनला की रात्री जायचा आपल्या मित्रांचा. तेव्हा आम्ही गेलो, तिकडे पोचलो, घाटकोपरला होता. नंतर प्लॅन होता की भेटायचं. सगळे मित्र आले आणि मग सीन काय झाला की आम्ही आस्ते बसलेलो. काय प्रॉब्लेम, आम्ही आलेलो, एक करून यायला लागले. 5 लोक आले, म्हणजे 5 मित्र आल्या. त्याच्यामधून अर्धे मग बाकीचे होते ते आले नाही. ते बोलले की आम्ही जाऊन आलो आहे, ते नका रे बायला घरी. मग आम्ही विचार केला की चला हे करूया, म्हणजे जाऊया एक बाईक. म्हणजे आम्ही स्टेशनपर्यंत आलो, प्लॅटफॉर्मला आलो, तिकीटं काढली आणि प्लॅटफॉर्मला आलो. आणि मनात आलं की यार कोणी येत नाही, 5च लोक. 2 गाड्या आमच्याकडे ऑलरेडी होत्या, 3री गाडी फिक्स नव्हती. तर माझ्या मित्राच्या पप्पाला कॉल लावलेला आणि त्यांना विचारलेलं की देता का तुम्ही गाडी, आम्ही जातोय. आमच्या मित्राकडे आहे, एक लर्निंग होता, पण आम्ही काकांना सांगितलं की लायसन्स आहे, पूर्ण फुल लायसन्स आहे. आम्ही गेलेला, काकाने पण हा बोललं. मग तिथं स्टेशनवर तिकीट काढायचं नंतर प्लॅन बनला की आता बाईकने जाऊया. आता बाईकने गेलेलं आणि आस्ते मग सगळ्यांनी बाईक बिक आणली, मित्रांनी आणली, सगळ्यांच्या घरात होत्या, परत घरी जाऊन आणलेली. तर जाऊन आणले पटपट बाईक आणलेल्या आणि आम्ही बसलेलो. सगळे आले. 2 बाईका म्हणजे लांब होत्या, तर ती बाईक आणली. आम्ही आता करायचं का, चला. बाईक आल्या, सगळे निघाले. आम्ही 3 बाईकावर 5 मुलं होतो आणि आम्ही निघालो. चेंबूरला एक हायवे लागतो, सायन आणि चेंबूरच्या मध्ये आहे. चेंबूर सायन चुनाभट्टी की चुनाभट्टी, सायन चुनाभट्टीच्या मध्ये आहे. नाही, चुनाभट्टी की चेंबूर आहे एक हायवे, म्हणजे सायनचा हायवे बोललो. सायनचा हायवेला नाकाबंदी होती. नाकाबंदीला काय करायचं, सीन काय झाला की माझ्या मित्राकडे आहे लर्निंग लायसन्स, जो आम्ही म्हणलं 3री बाईक फिक्स नव्हती आमची, ज्याच्याकडे आहे लर्निंग लायसन्स. तर आम्ही निघालेलो की कोण पकडणार नाही, कारण नाईट होती, नाईटला जास्त पकडत नाही. तर आम्ही गेलेलो आणि आम्ही पहिलं 2 बाईक पुढे होतो आणि तो म्हणजे नवीन ड्रायव्हर होता, तो पाठी होता. तर आम्हाला समजलं की पुढे नाकाबंदी. आम्ही पोचलो. पहिल्या मित्राला लेफ्ट साईडला थांबवलं आम्हाला, म्हणजे मी ज्या ॲक्टिवावर होतो तुला मध्येच थांबवलं. मग हा पाठून आला. पहिला पोलिसांना बघितला आणि पहिलाच घाबरला. फाटून चार झाली भावाची. मग आता करायचं काय, तो घाबरून कडकडायला लागला, म्हणजे एकदमच कडकडायला लागला. आणि मी त्याला बघतोय, पण ती नाकाबंदी कशाची होती, दारू पिऊन, म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्ह वाल्या लोकांसाठी होती. तर ते लोक चेक करत होते, फक्त लायसन्स काय बघत नव्हते. मग
म्हणजे माझ्या त्या साईडच्या मित्राला चेकच नाही केलं, पण मला चेक केलं. म्हणजे माझ्या जो ड्राईव्ह करत होता, मी ज्याच्या पाठी बसलो होतो, त्यांनी सिम्पली बोलला त्या काकांना कॉन्फिडन्समध्ये की काका बाजूला लावतो, चेक करूया. त्याने हेल्मेट काढला आणि फुकला त्यांनी. म्हणजे असं म्हणजे तुम्हाला सांगतो, माझ्याकडे आता समजा ही मशीन आहे, तो असा आला नॉर्मली असे फुकतो आपण, ठीक आहे. तो गेला काका, त्याने हेल्मेट काढला आणि मग असं फू केला आणि काय नॉर्मल होतं. म्हणजे आमच्यामधून कोण पियाला नव्हतं, म्हणजे पिणारे नाहीत आमच्यात. पण आता पाठी जो मित्र होता ना, त्याच्याकडे लर्निंग लायसन्स आहे. त्याची फाटली काय की जर मला विचारली की तुझा लायसन्स कुठे आहे, तुझी टरकलेलीच पहिली की जर विचारली तर फटका लागणार आहे पैशांचा. पण आम्हाला माहित होतं काका चेकच करायला. मग काका एकदम कॉन्फिडन्स, म्हणजे एकदम कसा पोलीसवाले कसे एकदम ताट असलो अशा आले, आस्ते आस्ते त्याच्याकडे जात आहेत, आस्ते जात आहेत. हा असा आहे, असा पहिले फाटले, तोंडावर माहिती पडतो घाबरलाय. आले काका, जवळ आले काका. असं समजा मी पोलीसवाला आहे, मी असं केलं, ह्याची फाटलेली असा आडवा झाला. म्हणजे इकडे मशीन ठेवलेलं, म्हणजे इकडे दाखवलं काकाने मशीन, असा आडवा झाला. आता नॉर्मली आपण असं फुकतो म्हणजे त्या मशीनमध्ये. पण तो मित्र असा आला, एवढा घाबरलेला तो की त्याला बोलला त्यांनी की फूक मार, एवढंच बोलला. आणि तो घाबरून असा करा. बाई तो एक सीन मला आठवला, म्हणजे तो लाईफ टाईम लक्षात राहणारा सीन आहे माझा. आणि मी हा व्हिडिओमध्ये, पहिल्याच व्हिडिओमध्ये आठवणार आहे, म्हणजे मला लाईफ टाईम राहील. म्हणजे समजा 10 वर्षांनी 20 वर्षांनी जर मी हा व्हिडिओ बघितला तर मला लक्षात राहिलं पाहिजे ही स्टोरी, की ही एक गोष्ट आम्ही केलेली आणि ती मजा आलेली, त्याची लय खेचलेली. मग अजून पण त्याची एक. तर गाईज आपलं झालंय रेडी. आता याच्यामधून पाणी काढून घेऊया आणि मग पुढच्या गोष्टी करूया. चायला हाफ पॅन्टवर आहे, कबड्डी लेग बघा माझे लेग्स. जिम 3 महिने बंद आहेत तरी पण लेग एकदम बादशाह कंडिशन मध्ये आहेत माझे. आणि पहिले तर पाणी काढून घेऊ, वास मारायला लागला पाण्याचा, सीन असा झाला. पाणी करून फायनली आपला कंप्लीट झालेला आहे. म्हणजे आता हे बनून कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही आता नाच पण बघितला, नाचचाच आयडिया लाईक पाहिजे मला माहित नाही भाई. तुम्ही नाच पण बघितला आता, एकदम हे झालेत, नरम झालेत. त्याला प्लेटीत काढून घेतो मी. असे पण काढू शकतो, पण ठीक आहे, गरम नाही जास्त, थंड झालेत. काढले. बाकीची सामग्री काढून घेऊया. या बाकीची सामग्री, यार लाईट बंद केली का इकडची लाईट बंद झाली आहे. थांबा, हां आता तुम्हाला दिसेल मी, हां इकडून पण दिसेल. आता तुम्ही बघा इथे चॉकलेट आहे, चॉकलेट खाऊन येऊया यार. डार्क चॉकलेट आहे बघा, डार्क चॉकलेट. घरात बहिणीची गोष्ट आपली गोष्ट एवढ्या लक्षात ठेवायचं असतं. बहिणी त्या आपल्याच आहे. बहिणी आपल्याला हे बघा, बटाटे नाही टाकत आहे कारण पहिलं त्याच्यात मी हे टाकलं आपलं मॅगी. काढून घेऊया. चमचे राहू दे, चमचे थंड व्हायला लागतं.
अरे 4-5 गोष्ट काढून घेतल्या. चार पाच गोष्टी काढून घेतल्या. आता पहिले आपण मॅगी हे करूया. पहिलं पाणी टाकू यार, पाणी नाही टाकलंय. असती पडू नको बाई. जेवला का? ऐक, पाणी आपण काढलंय. पाणी टाकून यार. मी तो काला येतो यार, फालतूगिरी आहे. मी काला नाही गाईस, लाईट नाही येत आहे. जास्तच पाणी झालं थांब. तर भावांनो, आता मॅगी तयार झालेली आहे. जरा मॅगी सुकली मला वाटतंय बघा, मस्तच सुकलाय. आवाज घेतला आता आपला. आपण बघा काचेच्या ताटात खातो. सीन काय, मी लहानपणी लय काचेतच खायचो. पण मग आस्ते आस्ते डेव्हलपमेंट होत चालली आमच्या घरात. आणि काचेच्या जागे हे फालतू स्टीलच्या भांडे आलेत. पण कसं रुबाब नाही बसत, मग मजा नाही. तर मम्मी माझ्याकडून लय काच लपवते. बोलते की तू वापरलेस की तूच धुवायचे. तर मी धुतो आणि मीच वापरतो. तर एक गोष्ट ती आहे, आमच्या घरात एक रूल आहे की जर तू काचेचं वापरतोस तर स्वतः धु. पण मला लय चांगली सवय आहे, मला लय आवडत आहे यार काचेत खाणं. माझे मजा आहे. म्हणजे तुम्हाला माहित नाही फिलिंग काय येतं. अरे एक गोष्ट आहे, असं पकडू काय, असं भाषा वाटतं तुला. ते एक ती मजा आहे. आणि आता खाऊया. तर खाऊन भेटतो आता तुम्हाला नंतर. पुढं काय ब्लॉग असेल की नसेल मला माहीत नाही, पण बघू. कारण आता मॅगी झाली. आता मॅगीचं काय देऊ तुम्हाला. तर मॅगी बघा तुम्ही. चला सिनेमॅटिक बघा, सिनेमॅटिक. आता प्लेटिंग करू, थांब प्लेटिंग करूया. तर मॅगी काढतो आता मी. तुम्ही बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब शिवाय मजा नाही. आणि माझ्या बघा कॅरेट आईच्या गावात पडली. बादशाह झाले. तुम्ही पण ट्राय करा, तुम्हाला आवडली असेल रेसिपी. तर चिअर्स.